फ्रेंड्स, आता आपण पुढचा टॉपिक पाहूया, दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. इन दिस टॉपिक वी हॅव टू फॉर्म द इक्वेशन्स. ह्या टॉपिकमध्ये आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलवरनं वर्ड प्रॉब्लेमवरनं इक्वेशन फॉर्म करायचे असतात. त्यासाठी प्रॉपर व्हेरिएबल आपल्याला कन्सिडर करता आलं पाहिजे. फ्रेंड्स, ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन हा टॉपिक तसा खूप सोपा आहे. त्यासाठी तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल प्रॉपरली रीड करावं लागेल. ते याच्यामध्ये एक ट्रिक सांगते तुम्हाला, जे आपल्याला शोधायचं आहे तेच ॲज अ व्हेरिएबल म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, मी एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला आयडिया येतच जाईल. फक्त एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये ज्यावेळेस ट्वाईस मीन्स मल्टिप्लाय बाय 2, थ्राईस मल्टिप्लाय बाय 3, डबल हे जे असतात हे मल्टिपल फॉर्म मधले असतात. ज्यावेळेस असे शब्द येतात डिक्रीज, लेस दॅन, त्यावेळेस आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. आणि इन्क्रीज, मोर दॅन असे शब्द येतात त्यावेळेस आपल्याला ॲडिशन करायची असते. हे थोडेसे मॅथमॅटिकल अल्जेब्रिक फॉर्म्स तुम्ही प्रॉपरली अंडरस्टँड केले, इझिली यू कॅन फॉर्म द इक्वेशन. सो लेट स्टार्ट. अवर फर्स्ट एक्झाम्पल इज 2 numbers differ by 3. Okay, the sum of the twice the smaller number and the thrice the greater number is 19. Find the numbers. Okay, आता याच्यामध्ये काय शोधायचंय? फाइंड द नंबर्स. म्हणजे डेफिनेटली तुम्हाला कन्सिडर करायचे, जे व्हेरिएबल कन्सिडर करणार आहे तुम्ही नंबरसाठी करणार आहात. इथे किती नंबर आहेत? 2. मग तुम्ही म्हणणार आहात 2 numbers are x and y. पण फ्रेंड्स, नुसतं एवढं म्हणून जमणार नाही. तुम्ही जर वरती पाहिलं, इथं तुम्हाला कंडिशन काय दिलेली आहे? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर, थ्राइस द ग्रेटर नंबर. स्मॉलर आणि ग्रेटर हे वर्ड्स आलेत, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल फॉर्म कराल, ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन फॉर्म करणार आहात, त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल कन्सिडर करणार आहात ते कंडिशनशी रिलेटेड हवे. ठीक आहे फ्रेंड्स, मग तुम्ही कसं कन्सिडर करणार? लेट ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. ओके, हे शब्दप्रयोग करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या कंडिशन ग्रेटर आणि स्मॉलर नंबर साठीच आहेत. मग तुम्ही ग्रेटर नंबर काय मानला? एक्स. स्मॉलर नंबर काय मानला? वाय. ओके, सो बाय फर्स्ट कंडिशन, काय फर्स्ट कंडिशन फ्रेंड्स? दिस इज द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, सो डेफिनेटली दे कॅरी द 2 कंडिशन्स. ओके, कधी कधी काही कंडिशन हिडन असतात, आपण एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला कळेलच. सो फर्स्ट कंडिशन, 2 numbers differ by 3. त्या 2 नंबर मधला डिफरन्स 3 आहे. ठीक आहे, मग ते 2 नंबर मधला डिफरन्स घ्यायचा, साधा गोष्ट आहे. ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर तुम्ही सबट्रॅक्ट करणार. सो ग्रेटर नंबर इज x, स्मॉलर नंबर इज y, दे डिफर बाय 3. दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके फ्रेंड्स, आपण पहिलं इक्वेशन मिळालं. ठीक आहे, पुढची कंडिशन वाचा. इथे तुम्हाला काय घ्यायची? सम. एवढं तर कळलं. पुन्हा कुणाची? ट्वाइस द स्मॉलर नंबर. सो विच इज अवर स्मॉलर नंबर? 2y. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. कुणाची? थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे 3 times. सो वी राईट हिअर बाय सेकंड कंडिशन. ओके, वी हॅव टू टेक सम. कुणाची? सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर. विच इज द स्मॉलर नंबर? y. त्याची ट्वाइस करा, सो 2y. आणि कुणाची घ्यायची? थ्राइस द ग्रेटर नंबर. विच नंबर इज अवर ग्रेटर नंबर? x. त्याची थ्राइस म्हणजे 3 times. ओके, ग्रेटर नंबर x होता म्हणून तो पहिले लिहिला, स्मॉलर नंबर y होता म्हणून मी तो नंतर लिहिला. त्या दोघांची सम घेतली, ती सम किती सांगितली? 19. ओके, वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर सेकंड. In this way, we form the 2 equations as per the given conditions. So let's see. These are our 2 equations. We have to solve this simultaneous equation by elimination the equating coefficient. ठीक आहे फ्रेंड्स. सो हवं असेल तुम्ही इक्वेशन एका खाली एक लिहून घ्या. पहिल्यांदा x minus y is equal to 3. So 3x plus 2y is equal to 19. This is equation first and this is equation number second. Observe. x चे कोएफिशिएंट पहिल्या वरच्या x चा कोएफिशिएंट 1 आहे, खालच्याचा 3 आहे. त्याचे कोएफिशिएंट सेम नाही, साइन पण डिफरंट नाही. आपली ट्रिक सेम कोएफिशिएंट विथ डिफरंट साइन. y चे कोएफिशिएंट इथे कोणीच नाही, म्हणजे 1 आहे, खाली 2 आहे, पण साइन पण डिफरंट आहे. म्हणजे डेफिनेटली तुम्ही कुठल्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करणार आहात? y चे. ओके, सो इथे किती आणावा लागेल? 2. मग तुम्ही लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 and then मग तुम्ही काय करणार? then you have to add these 2 equation. so first equation ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. so 2x minus 2y is equal to 6. so 3x plus 2y is equal to 19. we have to add 3x plus 2x plus 3x, that is a 5x, plus 2y minus 2y, it becomes 0. so 19 plus 6 is 25. so that
6 is equal to 25 divided by 5. Value of x is equal to 5 5s are 25. Value of x is equal to 5. Now we have to find the value of y. Put in first equation first. Our first equation is x. The value of x is 5 minus y is equal to 3. So 5 minus y go to RHS, it become plus, plus 3 come to the LHS, it become minus. Value of y is equal to 2. But what is the x and what is the y? Here x is the greater number, let's see, it is 5. Y be the smaller number, so it is a 2. Let's check. Here you get the two values, that is x and y. X and y are the two numbers. Let's see. Find the numbers. In this way we get the numbers. We write here, since greater number is equal to x is equal to 5 and smaller number is equal to y is equal to 2. We substitute these values, x is equal to 5 and y is equal to 2 in first equation. X is equal to 5 minus value of y is 2. 5 minus 2 is equal to 3. LHS equal to RHS. This value satisfy the equation. That means our answer is correct. If you want, you can substitute in the second condition. Let's check. Value of x is 5. 3 5. Value of y is 2. Here 2. 5 3s are 15. 2 2s are 4. 15 plus 4 is equal to 19. So this value also satisfy the second equation. So your greater number is 5 and smaller number is 2. So let's consider one more example. Example solve करण्यापूर्वी ते प्रॉपर्ली तुम्ही रीड केलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय दिलंय, काय शोधायचंय हे एक तर तुम्हाला प्रॉपर्ली समजलं, so you easily solve the example. So let's see. The sum of father's age and twice the age of his son is 70. If we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. म्हणजे एवढं तर कळलं गणित वाचल्यावरनं. फादर आणि हिज सन यांच्या एजच्या बाबतीतलं एक्झाम्पल आहे. आणि काय शोधायचं आहे आपल्याला? फाइंड देअर प्रेझेंट एजेस. इन जनरल जे शोधायचं तेच आपलं व्हेरिएबल होत असतं. सो दॅट वी राईट हिअर लेट father's present age be x years and his son's age be, of course present age, and his son's age be y years. Okay, म्हणजे फादरचं प्रेझेंट एज x इयर कन्सिडर केलं आणि सनचं प्रेझेंट एज y इयर कन्सिडर केलं. सो बाय फर्स्ट कंडिशन अप्लाय द फर्स्ट कंडिशन. काय आहे फर्स्ट कंडिशन? द सम ऑफ. एवढं तर कळलं, सम घ्यायची. सम ऑफ कुणाची? फादर्स एज. व्हॉट इज द फादर्स एज? एक्स. अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. means we have to twice the age of his son. What is the age of his son? Y. It's twice 2y is equal to, the sum is 70. Okay, in this way we form the first equation. X plus 2y is equal to 70. This is our first equation. So by second condition, काय आहे second condition friends? If we double the age of father, what is father's age? X. त्याची डबल करायची. 2x केलं. If we double the age of fathers and add means again sum, add it to the age of his son. What is the age of son? Y. At that time the sum is 95. Okay, this is your second equation. We called it as equation number second. Okay, so we have to solve this one. Observe, the coefficient of x is 1, here 2. Coefficient of y is 2, here 1. So we have to solve these two equations. तुम्ही आत्ताच ऑब्झर्व केलं, x चे कोएफिशिएंट पण सेम नाहीये, y चे पण नाही, म्हणजे कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशिएंट आपल्याला सेम करावे लागतील. सो वी राइट हियर मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2 अँड सबट्रॅक्ट. कारण कोएफिशिएंट सेम होतील पण साइन डिफरंट आहेत का? नाही. साइन डिफरंट साठी आपल्याला इक्वेशनला सबट्रॅक्ट करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 2 and then first minus second.
We write the first equation as it is. X plus 2y is equal to 70. We have to multiply second equation by 2. 2x into 2, 4x. Y into 2, 2y. 95 2s are. So we have to subtract minus, minus, minus. 4x. X minus 4x minus 3x plus 2y minus 2y get cancel. Minus 190 plus 70. Answer is minus 120. Both side minus sign get cancelled. 3x is equal to 120. X is equal to 120 divided by 3. X is equal to 3 4s are and 0. The value of x become 40. We have to find the value of y. Put in equation first. Our first equation is x. The value of x is 40 plus 2y is equal to 70. 2y is equal to 70 plus 40 go to RHS, it become minus. 2y is equal to 70 minus 40 is 30. Y is equal to 30 divided by 2. Value of y is equal to 15. But what is the x and what is the y? X is the present age of father and y is the present age of his son. We write here, therefore, present age of father is equal to x and is equal to 40 years and his son's present age is equal to y, which is. Let's go to the second example, that is an activity. So activity is that I am a rectangle. We have to form the equations with the help of that given flow chart. I am a rectangle. Then the sides of rectangle are given. 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. Why? Because opposite sides of rectangle are equal. त्याच्यानंतर find the value of x and y. After finding the value of x and y, we have to find my area and perimeter. Here my stand for rectangle. x आणि y च्या व्हॅल्यू सापडल्यानंतर आपल्याला रेक्टँगलची पेरिमीटर आणि एरिया शोधायचा. ओके, सो लेट्स स्टार्ट. तुम्हाला हे माहितच आहे, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. ओके, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. फर्स्ट साइड घ्या. 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. Okay, we have to convert this in the general form of linear equation in two variable. म्हणजे दोन्ही variable left side ला and constant term right side ला. 2x plus 4x come to the LHS, it become minus 4x plus y as it is. This minus y come to the LHS, it become plus y, which is equal to plus 8. Go to RHS, it become minus. So 2x minus 4x minus 2x y plus y 2y which is equal to minus 8. आपण ह्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणखी सिंपल करूयात. आपण म्हणूया डिवाइड ईच टर्म बाय 2. सो इट बिकम मायनस एक्स. प्रत्येकाला जर 2 ने डिवाइड केलं तर लेट्स सी, मायनस एक्स प्लस वाय 2 4 जा minus 4. This is your simple linear equation in two variable. We called it as equation number first. Okay. Length same झाली, breadth point same असणार आहे because opposite side. So we write here x plus 4 is equal to 2y. Therefore x plus 2y come to the LHS, it become minus 2y plus 4 minus 4. So this is also very simple equation. We called it as equation number second. Observe both equation carefully. Minus ax plus y is equal to minus 4 प्लस एक्स मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. आपण सिम्पली इक्वेशनला ऍड करूयात कारण x चे कोएफिशिएंट पण सेम आहेत आणि साइन पण डिफरंट आहे. सो फर्स्ट प्लस सेकंड वी राइट हियर मायनस एक्स प्लस y इज इक्वल टू मायनस 4. x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. प्लस एक्स मायनस इज गेट कॅन्सल. y ला कोणी कोएफिशिएंट नाही म्हणजे कोण आहे 1. 1y मायनस 2y मायनस 1y. minus 4 minus 8. So value of y is equal to 8. ठीक आहे, आपल्याला x आणि y च्या दोघांच्या पण व्हॅल्यू शोधायच्यात. Put in equation first. Our first equation is minus x
plus y. Instead of y, substitute the value of y, that is 8, is equal to minus 4. Minus x is equal to minus 4 plus 8 to RHS, it become minus. X is equal to minus x is equal to minus 12. So value of x is equal to 12. Okay. And y is equal to 8. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आणि y ची व्हॅल्यू मिळाली. इथे आपलं काम नाही संपलं. दुसरं पण करायचं, एरिया पण शोधायचं आणि पेरिमीटर पण शोधायची. त्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रेथचा विचार करावा लागेल. ओके, लेंथ कुठली आहे? ही पण लेंथ आहे, ही पण लेंथ आहे. सोपं इक्वेशन घ्या, त्याच्या सबस्टिट्यूशन करून तुम्हाला पटकन उत्तर मिळेल. मी हे घेते. सो लेंथ इज इक्वल टू 4x minus y. Here we have to substitute the value of x as well as y. Value of x is 12. 4 into 12 minus value of y is 8. So length become 12 4s are 48 minus 8, which is equal to 40. So length is equal to 40 unit. Here unit is not given, so we write 40 unit. So breadth, ही पण breadth आहे, ही पण breadth आहे, ही घ्या, ही simple आहे सोडवायला. We write here breadth is equal to b is equal to 2y, which is equal to 2 into value of y is 8. 8 2s are 16. We directly get breadth is equal to 16 unit. Okay. Once we know the values of length and breadth, we easily find the value of area and perimeter. So area of rectangle, you know the formula of area of rectangle, length into breadth. So 40 into 16, which is equal to 16 4s are 64, that's 0 unit square. Okay. त्याच्यानंतर आपण पेरिमीटर घेऊयात. Perimeter of rectangle. What is the formula of perimeter of rectangle? That is the 2 inside bracket L plus B. Okay. So 2 inside bracket, a value of L is 40, breadth is 16, which is equal to 2 into 6, 56. So perimeter is equal to 6 2s are 12, 5 2s are 10 plus 1 11, that is the unit. In this way we find the area of rectangle as well as perimeter of rectangle. So in this example, the denominator of fraction is 4 more than twice its numerator. If 6 is subtracted from both numerator and the denominator becomes 12 times the numerator. Find the fractions. ओके, आपल्याला फ्रॅक्शन शोधायचं आहे. फ्रॅक्शन शोधण्यासाठी आपल्याला फर्स्ट न्यूमरेटर आणि मग डिनॉमिनेटर कन्सिडर करावा लागेल. सो लेट वी राईट हियर न्यूमरेटर b x and denominator b y. ठीक आहे, न्यूमरेटर x होता आणि डिनॉमिनेटर y होता. देअरफॉर फ्रॅक्शन बिकम्स, आपला फ्रॅक्शन काय होणार फ्रेंड्स? फ्रॅक्शन बिकम्स x अपॉन y. ठीक आहे, आता x आणि y हे दोन व्हेरिएबल शोधण्यासाठी आपल्याला पहिले प्रॉपरली इक्वेशन फॉर्म करून घ्यावं लागेल. तुम्ही ज्यावेळेस एक्झाम्पल रीड केलं त्यावेळेस तुमच्या एवढं लक्षात आलं की देअर आर 2 कंडिशन. फर्स्ट कंडिशन अशी होती, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ठीक आहे, आता जसं ते सेंटेन्स आहे तसं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन फॉर्म करू. ओके, सो वी राईट हियर बाय फर्स्ट कंडिशन. Let's see the denominator. Instead of word denominator we directly write denominator, which is our denominator y. Denominator is, लक्षात घ्या, is, was, hence, becomes असे शब्द आले म्हणजे सेंटेन्स तुटलं की तिथे इक्वल टू ची साइन द्यायची. म्हणजे ते एक LHS असते आणि एक RHS असते. मग डिनॉमिनेटर इज आल्यावर मी इक्वल टू ची साइन दिली. 4 मोर, मी मगाशी सांगितलं होतं 4 मोर म्हणजे ॲडिशन, इन्क्रीज म्हणजे ॲडिशन. 4 मोर कुणापेक्षा? 4 more than twice its numerator. Twice. Numerator कोण आहे? X. Let's see. By first condition, denominator is, denominator word साठी denominator वापरला variable, is equal to sign दिली. 4 more म्हणजे addition केली than twice the numerator. Twice म्हणजे double the numerator. तर आपला x होता. So we transfer it. minus 2x plus 2x come to the LHS minus
plus y is equal to 4 and this is our required first equation. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन काय, इफ 6 सबट्रॅक्टेड फ्रॉम बोथ न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर. आधी आपल्याला सबट्रॅक्ट करून घ्यावं लागेल. बाय सेकंड कंडिशन, इफ 6 is subtracted from both means numerator and denominator, subtracted from both, then numerator become, original numerator काय होता आपला, then numerator become, let's see, original numerator is x, now our numerator becomes x minus 6 and denominator become y minus 6. ठीक आहे. 6 सबट्रॅक्ट दोघांमधून पण केला. ओरिजिनल ज्यावेळेस आपण कन्सिडर केला होता त्यावेळेस न्यूमरेटर x होता, न्यू न्यूमरेटर x minus 6 आणि न्यू डिनॉमिनेटर y minus 6. आता याच्यावर एक कंडिशन अप्लाय केली. सेकंड काय होती, इफ 6 सबट्रॅक्टेड फ्रॉम बोथ केले, द डिनॉमिनेटर, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, द डिनॉमिनेटर बिकम्स, तसंच करायचं. जे सेंटेन्सचे वर्ड्स आहेत त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल वापरायचे. द डिनॉमिनेटर बिकम्स, डिनॉमिनेटर लिहा पहिले y minus 6, बिकम सी साठी इक्वल टू ची साइन द्यायची. 12 टाइम्स म्हणजे 12 मल्टिप्लाय करायचे. 12 टाइम्स कुणाचे, द न्यूमरेटर. सो व्हॉट इज अवर न्यूमरेटर, x minus 6. सिम्पली देन म्हणजे 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. x minus 6 is equal to 12 into x, 12x, 12 into minus 6, minus 72. So plus 12 come to the LHS, it become minus, plus y as it is, minus 72, minus 6 come to that side, it become plus. So our second equation is minus 12x plus y is equal to minus 66, bigger number sign, and this is our second equation. Okay. Now observe these two equations carefully. Minus 2x plus y is equal to 4, minus 12x plus y is equal to 66. Let's see. y चा कोएफिशियंट इथे 1 आहे, इथे पण y चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे y चे कोएफिशियंट सेम आहे, पण प्रॉब्लेम फक्त साइनचा. आपली ट्रिक काय, सेम कोएफिशियंट विथ डिफरन्स आहे. साइन आपण डिफरंट करू शकतो सबट्रॅक्शननी. फर्स्ट इक्वेशन मायनस सेकंड इक्वेशन. लेट्स सी. आवर फर्स्ट इक्वेशन इज minus 2x plus y is equal to 4 and second equation is minus 12x plus y minus is equal to minus 66. We have to subtract, so change the sign of second equation. Minus become plus, plus become minus, minus become plus. So minus 2x plus 12x, that is a 10x, plus y minus y get cancel, which is equal to 66. Now it is a plus 66 plus 4, that is a 70. In this way we get the value of x is equal to 70 upon 10. So x is equal to 7. Now we have to find the value of y. So put x is equal to 7 in equation first. Okay. So what is our first equation? Minus 2x plus y is equal to 4. Minus 2a, x, value of x is 7, plus y is equal to 4. 7 2s are 14 plus y is equal to 4. Y is equal to 4 minus 14, go to RHS, it become plus, y is equal to 18. Okay. x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली, फ्रॅक्शन पण मिळेल. Therefore fraction is equal to x upon y is equal to 7 upon 18. चेक करा फ्रेंड्स, हे बरोबर आहे की नाही. कसं, फर्स्ट कंडिशन मध्ये पहा. फर्स्ट कंडिशन अशी होती, डिनॉमिनेटर that is a 18. आता आलेले डिनॉमिनेटर किती आहे, डिनॉमिनेटर इज 4 more than twice the numerator. डिनॉमिनेटर किती आपला 18, 4 more than twice the numerator. न्यूमरेटर किती आहे 7. चेक करा, 7 2s are 14, 14 plus 4 18. So these two values satisfy the equation. Okay. So our required fraction is 7 upon 18.